नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी आहार तज्ज्ञ विशाखा। आज आपण बघणार आहोत की लोखंडाच्या कढईत खाण्याचे फायदे। तर आपण रोज जे अन्न खातो ते कशात शिजतं याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आपण बघणार आहोत लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे, ते कसं वापरायचं आणि कोणत्या चुका टाळायच्या। आणि हो, व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा, कारण मला खात्री आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्की छान माहिती मिळणार आहे आणि प्रत्येक घरासाठी ही माहिती उपयोगी ठरेल। तरी तुम्ही तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपले व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। आता सर्वप्रथम लोखंडाची भांडी म्हणजे काय? कढई, तवा, पातेले हे जे आहे हे आपल्या किचनमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या आजी आजोबांच्या काळात घराघरात ही भांडी वापरली जात होती। आज आधुनिक भांडी आली आहेत, पण त्यासोबत अनेक आरोग्य समस्या देखील वाढल्या आहेत। आता आपण पाहूया लोखंडाच्या भांड्यामध्ये खाण्याचे फायदे। लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवणे किंवा खाण्याचे अनेक आरोग्याला फायदे आहेत। लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळे लोहाची कमतरता जी आहे ही भरून निघते। लोखंडाच्या भांड्यात शिजवलेल्या अन्नात थोडेसे लोह मिसळले जाते, त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते। तसेच ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता टाळण्यासाठी हे लोखंडाचे भांडे अत्यंत उपयोगी ठरतात। तसेच लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण की लोखंडाच्या भांड्यामध्ये खाल्ल्यामुळे आपलं जे रक्त आहे, रक्ताभिसरण आहे, हे व्यवस्थित सर्क्युलेट होतं। त्यामुळे ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्या व्यवस्थित स्ट्रॉंग होतात, त्यामुळे आपण सारखे आजारी पडत नाहीत व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तसेच थकवा आणि अशक्तपणाही भरून निघतो। त्यानंतर अन्नाची चव सुधारते। तसेच नॉनस्टिक भांड्यांप्रमाणे यावर कुठलीही केमिकल प्रक्रिया झालेली नसते, त्याच्यामुळे लोखंडाची भांडी ही कुकिंगसाठी उत्तम पर्याय म्हणून समजले जातात। तर आता आपण पाहूया लोखंडाची भांड्यामध्ये स्वयंपाक करण्याआधी काळजी कुठली घ्यावी। तर कुठलेही आंबट पदार्थ जे आहेत ते यामध्ये जास्त वेळ शिजवायचे नाहीत, किंवा जरी त्यामध्ये बनवले तरी त्या कढईमध्ये जास्त वेळ आंबट पदार्थ ठेवायचे नाही। जसे की आंबट गोड वरण झालं, टोमॅटोचं वरण झालं, कुठलीही जी आंबट गोष्ट आहे ही यामध्ये जास्त वेळ ठेवायची नाहीये। लोखंडाची भांडी वापरून झाल्याच्या नंतर ते लगेच स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून त्याला ठेवायचं आहे व आठवड्यातून एकदा त्याला ऑइल सिझनिंग करायचं आहे, जेणेकरून ती भांडी लवकर गंजत नाहीत। लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवणे हे कुणाकुणासाठी चांगलं असेल बरं? तर तसं बघायला गेलं तर ही लोखंडाची भांडी कुकिंगसाठी हे बेस्ट पर्याय आहे, हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे। पण विशेषतः गर्भवती महिलांसाठी, किशोरवयीन मुली मुलांसाठी, ज्यांच्यामध्ये लोहाची कमतरता आहे, ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे, अशा लोकांसाठी, ज्यांना केस गळतीचा त्रास आहे, विशेषतः लहान मुलांमध्ये सुद्धा आयरनची कमी असते, अशा सर्व मुलांसाठी ही लोखंडाची भांडी ही उत्तम पर्याय मानली जातात। आता आपण थोडक्यातच पाहूया की आयरनच्या कढईमध्ये जेवण बनवणं हे कुणासाठी हानिकारक असू शकतं। जसं की काही अशा कंडिशन्स असतात ज्यामध्ये ऑलरेडी आयरनचं प्रमाण हे शरीरात जास्त झालेलं असतं, जसं की थॅलेसिमिया, हिमोक्रोमॅटोसिस। तसेच जर कुणाला लिव्हरची कुठली कंडिशन असेल, लिव्हर डिसीज असेल, अशांनी सुद्धा आयरनच्या कढईमधला कुकिंग टाळलं पाहिजे। त्यानंतर ज्यांना डॉक्टरांनी आयरनच्या सप्लिमेंट घेणं टाळायला सांगितलं आहे, अशांनी देखील आयरन कुकिंग टाळलं पाहिजे। त्यानंतर 1 वर्षाखालील सर्व लहान मुलांना आयरनच्या कढईमध्ये जेवण बनवणं हे देखील टाळलं पाहिजे, कारण की त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती तेवढी स्ट्रॉंग झालेली नसते, त्यांना ते पचत नाही। त्यामुळे शक्यतो लहान मुलांसाठी, 1 वर्षाच्या आतील मुलांसाठी हे टाळावं। पूर्वीच्या काळामध्ये, आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये प्रत्येक घरात लोखंडाच्या कढईचा, लोखंडाच्या भांड्यांचाच कुकिंगसाठी वापर केला जात होता। म्हणजे याचा अर्थ आपली जी परंपरा आहे ती मागासलेली नव्हती, ती शहाणी होती। आज आपण पुन्हा त्या चांगल्या सवयींकडे जर वळालो तर अनेक आजार टाळता येतील। कधी कधी एक छोटासा बदल मोठा फरक घडवतो, आणि तोच बदल आज आपण स्वीकारूया आणि आपल्या घरात देखील आपण आयर्नच्या कढईचा नक्कीच समावेश करूया। तर माझ्या माहितीत असलेल्या काही चांगल्या लोखंडी भांड्यांची लिंक किंवा मी माझ्या व्हिडिओला जे ते प्रोडक्ट्स आहेत ते टॅग करेल, नक्की जाऊन तुम्ही ते चेक करा। हवे असतील तर तुम्ही ते घेऊही शकता। हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला उपयोगी जर वाटला असेल तर याला नक्की लाईक करा। तुमच्या मनात कुठले प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून मला विचारा, मी तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल।
तर अशाच घरगुती आरोग्यदायी आणि उपयुक्त माहितींसाठी आपल्यासोबत राहा आणि त्यासाठीच हे आपलं आरोग्य सखी नावाचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.